सगळेजणच म्हणत असतात, आता काय अर्जुन गाणं गातोय की काय? इथे आपण काय अंताक्षरी खेळायचे की काय? कारण ते टेबलावर सगळेजण बसलेले असतात. इथे चैतन्य सावरून घेतो आणि अर्जुनला खुणावतो की तू काय करतोस हे आधी बघ. काय ते एवढं का आतुर झालास तू? तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, बघ ना अजून मिसेस सायली आल्या नाही आहेत खालती. चैतन्य म्हणतो, धीर धर ना, एवढं काय इम्पेशंट होतोय, थांब जरा. इथे सगळेजणच अर्जुनला म्हणत असतात की हा असा काय वागतोय कळत नाही म्हणून. प्रताप पण म्हणतो काही दिवसापासून ह्याचं वागणं काहीतरी बदललंच आहे म्हणून. इथे पूर्णाजी पण म्हणते की मधुभाऊ आहेत, त्यांचं जरी भान ठेव. तू लहान असताना सगळे चाळे करायचं असते बरोबर आहे, पण आता काहीतरी भान ठेव ना, कोणतरी आपल्याकडे आहे त्यांचा तरी भान ठेव. तर मधुभाऊ म्हणतात काही नाही, हरकत नाही, जावई बापू असं वागतायत हे खूपच बरं वाटतंय बघून म्हणून. इथे अश्विन आणि अस्मिता पण अर्जुनला बोलत असतात, मुद्दामून छेडत असतात. तेवढा चैतन्य सांगतो सायली वहिनी आली आहे म्हणून, अर्जुनला सांगतो आणि त्याला इशारा करतो. तेव्हा अर्जुन लगेच तिकडे बघायला लागतो. सायली हळूहळू जिनावांना उतरत असते. मुद्दामून तिची साडी दाखवली नाही आहे, खालती उतरते एकदम जिनावांना. आणि अर्जुन आणि चैतन्य बघतो तर तिने गुलाबी साडी घातलेली असते, हिरवी साडी घातलेली नसते. हे बघून अर्जुन एकदम डचकतो, त्याला खूपच राग येतो. इथे चैतन्य पण नर्वस होतो. अर्जुन खूपच रागात असतो. सायली त्याच्या जवळ येते आणि उभी राहते आणि तो तिच्याकडे एकटक लावून बघत असतो. इथे पूर्णाजी म्हणते, हा का असं सायलीकडे बघतो जसं पहिल्यांदा बघितलं असं. आणि इथे चैतन्य त्याला इशारा करतो आणि ते दोघं जण रूममध्ये निघून जातात रागाने. सायली त्यांना म्हणते नाश्ता करा ना, तो म्हणतो मला नाश्ता करायचा नाही आहे म्हणून, आणि रागाने रूममध्ये निघून जातो. चैतन्य पण त्याच्या पाठीपाठी निघून जातो. इथे कोणालाच कळत नाही अर्जुनचं असं वागणं, विचित्रासारखंच वागत असतो. इथे सायली किचनमध्ये जाते आणि म्हणते, मला हिरवी साडी तर काही घालता आली नाही आहे, पण त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी हिरवं तर करू शकतं ना. तर ती म्हणते, विमलताईंना आपल्याकडे पालक आहे का? विमलताई म्हणतात, हो फ्रीजमध्ये आहे ना. पालक हा हिरवा आहे म्हणून सायली हा विचार करते की मी अर्जुनला काहीतरी हिरवं ते देणारच, म्हणून पालकाचं थालपीठ करायला घेते. आणि ती म्हणते, मी साडी नाही नेसली म्हणून काय झालं, हिरव्या पालकाचं थालपीठ तर करू शकते. म्हणजे त्यांना कळेल हिरवा रंग, हे त्यांना समजेलच, असं म्हणून ती थालपीठ करायला घेते. इकडे दुसरीकडे रविराज प्रतिमाला सांगतात आठव आठव म्हणून, पण प्रतिमाची हालत खूपच खराब असते. इथे सुमन तिला सांभाळत असते. सुमन म्हणते, वहिनी तुम्ही जास्ती ताण घेऊ नका, वहिनी शांत व्हा म्हणून. आणि इथे प्रतिमा खूपच बिथरलेली असते. नागराज आणि प्रिया पण घाबरलेले असतात. प्रियासारखी रविराजना सांगत असते, बाबा आईची हालत बघा ना, तिला का त्रास देत आहे? नको नाही, तिची हालत खूप खराब झाली आहे, थांबवा हे सगळं, मला माझ्या आईची खूप काळजी वाटते म्हणून. पण इथे रविराज तिला सांगत असतात, शेवटचं प्रतिमा जरा आठवण्याचा प्रयत्न करणं, त्याचे कपडे कसे होते, त्याचे केस कसे होते, हे सगळं. परत प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काहीच दिसत नाही, अंधुकच दिसत असतं आणि ती खूप त्रासलेली असते. हे बघून रविराज खूप हताश होतात. ते सुमनला म्हणतात तिला प्रतिमाला रूममध्ये घेऊन जा म्हणून. सुमन प्रतिमाला रूममध्ये घेऊन जाते. इकडे नागराज आणि प्रियाचा जीव भांड्यात पडतो. रविराजच्या वैभवला सांगतात, स्केच आर्टिस्टला, की सॉरी माझ्यामुळे तुला त्रास झाला. ते तो म्हणतो काहीच हरकत नाही, मॅडमची तब्येत पण खराब होती, त्या जेव्हा पण बऱ्या असतील तेव्हा मला सांगा, मी येईन म्हणून. रविराज त्याचे आभार मानतो आणि ते तिकडून निघून जातात. इथे सायलीला कुसुमताईचा फोन येतो. कुसुमताई म्हणत असते की काय कितपत प्रगती आहे. तेव्हा सायली सगळं कुसुमताईला सांगत असते की त्यांना हिरवा रंग आवडतो म्हणून मी आज हिरवी साडी नेसणार होती, पण त्याच्या पदराच्या इकडे फाटलेलं होतं त्यामुळे मी नेसू शकली नाही. ती मी नेसलीही असती पण सगळ्या भरलेल्या घरात असं वावरताना चांगलं नाही वाटणार म्हणून मी नेसू नाही शकली, म्हणून मी दुसरी साडी नेसली. पण हो, त्यांना हिरवा रंग आवडतो ना म्हणून मी पालकाचं थालपीठ बनवते. इथे कुसुमताई डोक्याला हात मारते आणि म्हणते, बाई तुझं काय चालतं आहे ना हेच मला कळत नाही, पालकाचं थालपीठ सगळा हिरवा रंग घे, मिरची हे ते, आणि बनव काय आणि बनव त्या चिडक्या बिब्यासाठी हिरव्या रंगाचं. इथे कुसुमताई आणि सायली हसतात. सायली म्हणते, हो आता मला कळेल त्यांच्या मनात काय आहे म्हणून. ते कुसुमताई म्हणते, लवकरात लवकर, आणि हो मधुभाऊंना पण सांभाळ, त्यांना काही कळू देऊ नकोस. इकडे सायली म्हणते, हो कुसुमताई.
मी त्यांची काळजी घेईन म्हणून. आणि इथे सायली पालकाचं थालपीठ बनवते, सगळ्यांनाच देते, सगळ्यांना खूप आवडतं. आणि ती वाट बघत असते की कधी अर्जुन सर खालती येतील आणि खातील. पण अर्जुन काय खालती येत नाही, तो आणि चैतन्य त्याच्या रूममध्ये असतात. इथे ती पूर्णाजीला म्हणते, हे अजून आले नाही आहेत ना, मी ह्यांना बोलवून आणते नाश्त्यासाठी. पूर्णाजी म्हणते ठीक आहे. ती जाते रूममध्ये, तेव्हा चैतन्य आणि अर्जुन रागारागात बोलतच असतात. अर्जुन खूपच रागात असतो, तो चैतन्याला ओरडत असतो, बोलत असतो की ह्यांनी हिरवा रंगाचा घातला नाही म्हणून. इतकं त्यांना हिरव्या रंगाबद्दल सांगितलं तरी त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना काही प्रेम नाही आहे वाटतं माझ्यावर, अशा कशा वागू शकतात त्या. अर्जुन पण खूपच मूर्खासारखा वागत असतो, येण्यासारखा काहीतरी चालू असतं त्याचे चाळे. इथं चैतन्य सांगतो, अरे आपण जास्ती हिरव्या रंगाबद्दल बोललो, त्यामुळे त्या विचित्र त्यांना काहीतरी वाटलं असेल म्हणून नसेल घातलं. तो म्हणतो असं कसं होईल. हेच चालू असतं तेवढ्यातच सायली रूममध्ये येते आणि म्हणते नाश्त्यासाठी चला. अर्जुन रागात म्हणतो मला नाश्ता नाही करायचा. चैतन्य त्याला समजवत असतो की अरे चल रे, नाश्त्यावर राग काढू नकोस म्हणून. इथे सायलीसुद्धा म्हणते नाश्ता करून घ्या ना, गरम गरम नाश्ता. तो म्हणतो मला सांगितलं ना खायचं नाही आहे म्हणून, मग कशाला सारखं सारखं मागे लागत आहेत. तो रागानेच दोघांना बोलतो. इथं चैतन्य निघतो, सायली पण निघते आणि बाहेर रूमच्या उभेच असतात. तेवढ्यातच अर्जुन पाठवून येतो आणि दार लावून टाकतो. हे बघून सायलीला खूपच राग येतो. सायली तिथून निघून जाते रडत रडत. इथे चैतन्य म्हणतो कॉन्ट्रॅक्ट ह्यांचं, प्रेम ह्यांचं, राग ह्यांचा, रुसवा ह्यांचा, फालतूमध्ये मी इकडे चटके खातोय. आणि तोही खालती थालपीठ खायला निघून जातो. चैतन्य थालपीठ खात असतो, सायली त्याची अर्जुनची वाट बघत असते. अर्जुन खालती येतो पण रागातच असतो. सायली म्हणते मी गरमागरम थालपीठ लावले, चला खाऊन घ्या. तो म्हणतो मला खायचं नाही आहे म्हणून. अर्जुन चैतन्याला सांगतो चल म्हणून. चैतन्य पण आपला थालपीठ असंच सोडून त्याच्यावर निघून जातो. इकडे सायली खूपच टेन्शनमध्ये असते, रडवेली झालेली असते. इकडे पूर्णाजी म्हणते तिच्या नवऱ्याने खाल्लं नाही म्हणून आता ती पण खाणार नाही बघा. तेव्हा विमलताई म्हणते हो खूपच प्रेम ओतूच चाललंय. हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि एकदम त्या दोघीजणी डचकतात. इथे बाहेर गाडीमध्ये अर्जुन आणि चैतन्य जात असतात. तेव्हा अर्जुन राग गाडीमध्ये काढत असतो, हॉर्न वाजवतो, सगळ्यांना शिव्यागाळा करत असतो. चैतन्य त्याला समजवत असतो तू सायली वहिनीचा राग इकडे का काढतोयस म्हणून. तो म्हणतो मी काही राग वगैरे काढत नाही आहे. तर तो म्हणतो तू तेच करतोयस, शांत हो, तुला भूक लागली आहे, तू घरी खाल्लं नाही आहेस म्हणून असं वागतोयस, चल आपण इकडे काहीतरी खाऊन घेऊया बाहेर आणि मग जाऊया. तो म्हणतो मला नाही खायचं म्हणून. तर तो म्हणतो खाऊन घे आणि सायली वहिनींना फोन कर की तू खाल्लंस म्हणून, नाही तर त्याही खाणार नाहीत. हे ऐकून अर्जुनला परत डोक्यात एक कल्पना चमकते. तो म्हणतो हो त्या खाणार नाहीत म्हणजे माझ्यावर प्रेम असेल का त्यांचं, कारण मागच्या वेळेला त्या जेवल्या नव्हत्या म्हणून मी पण जेवलो नव्हतो, कारण मी त्याच्यावर प्रेम करतो ना, मग आता ते पण असंच असेल. आणि इथं परत तो मावळतो. इथे चैतन्य आपल्या डोक्यावर हात मारून घेतो, काय चाललंय हे. आणि इथे अर्जुन म्हणतो हो असंच असेल, बरोबर ना चैतन्य. चैतन्य म्हणतो तू साईडला घे, तिकडे तिथे सँडविचवाला आपण सँडविच खाऊया आणि पुढे जाऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तूच खा, मिसेस सायलीने पण तर काही खाल्लं नसेल ना, मग मी कसं खाणार. हे ऐकून चैतन्य आणखीनच हैराण होतो आणि डोक्याला हात मारतो.